आणि मस्त पैकी जेवण कर. अवघड आहे गड्या. पाणी या होय. खिचडीत नाही वाटायची. हा मी म्हणलं खिचडीत वाटायचं चालेल काय पाणी. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आम्ही आले ते डोंगरावर. हे बघू शकता, एवढ्या वर मी चढलेला आहे, म्हणजे डोंगरावर. हे बघा, आम्ही आले तर आज जंगलात. आणि आज मी भंगारवाली मम्मी, हे बघा पिशव्या. आणि आज आले ते लागण करायला. एवढं लांब आले ते ना मित्रांनो, काय सांगा तुम्हाला. इथून जर मी पडली ना तर माझं चटणी बनेल, चटणी. खरंच लई उंच आहे. डोंगरावर आलेत आहे जंगलात. हे बघा, तिकडं आहे मित्रांनो रोड. आणि इकडं आले तर मी जाऊ कसं मम्मी. हे बघा मित्रांनो, एवढं वरती आले ते आम्ही ऊसाच्या बेना करायला. इकडे बघा, इकडं आहे ते दोघं. आणि हे बघा, तिकडं डोंगर दिसते का मित्रांनो तुम्हाला. तिकडं एवढे वर आले ते आम्ही डोंगरावर. हे बघा, हे पिशवी मी घेऊन तिकडून चालत आली मित्रांनो. एवढं उंच जागे हे ऊस लावलेला आहे लोकांनी. हे कसं घेऊन जात असेल कारखाने पे. हो, कारखान्यात कसं घेऊन जात असेल. रोड आहे काही. हो, ते ही रोड आहे का. कसं आहे बघा ना. यायला जायला जागा तरी आहे का एवढं उंच. मित्रांनो, एवढं उंच आहे ना, तुम्हाला फोनवर म्हणजे व्हिडिओ मध्ये दिसते की नाही तुम्हाला सांगता येत नाही मला कसं सांगावं. हे बघा, एवढं उंच आहे. आणि ह्याच्यावर गाडी कसं येणार, ट्रॅक्टर कसं येणार आहे ऊस घेऊन जायला. आता ज्यांच्या शेत आहे त्यांनाच माहित असेल. आम्ही आले ते आता बेणं करायला मित्रांनो. आणि आज भरपूर दिवसांनी आम्हाला एक लागण भेटलेला आहे. तर आई घरचे ऊस भिजवत आहे आणि आम्ही आले ते आता बेणं करायला. आणि बेणं तोडून घेऊन जाणार आहे. आणि आज आणि उद्या ते लागण कंप्लीट करायचे. तर मी, माझ्या आत्याबाई आणि आहो आले ते बेणं करायला. मस्त वातावरण आहे मित्रांनो. हे बघा, डोंगराळ भागात आलाय. जिकडे बघा तिकडे डोंगर डोंगर डोंगर. काय ती डोंगर, काय ती झाडी, काय ते ऊस, आणि काय त्या ऊसातली ही शिल्पा. एकच नंबर. मम्मी, मलाच टेन्शन पडले ते की एवढं वरनं जर पडली ना तर खरंच लय घायल, एकदम गंभीर होईन जाईन मी. आणि मित्रांनो, इकडचे लोक आहे ना, असं डोंगरावर राहतात, त्यांना करमतात की नाही मला नाही माहिती. पण मला तर नाही करमणार आहे कधीच नाही. असं म्हणजे एकटंच असं एक एक घर आहे बघा. एक इथं आहे, एक तिथं आहे बघा. हे बघा, एक इथं, एक इथं, आणि इकडं एवढं लांब लांब घर आहे. तर कसे करमत असतात त्यांना काय माहिती. हो, यायचं नाही होय. मग खंडायला काहीतरी आणावं लागेल मित्रांनो. असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा. तुम्हाला आता लांब जावं लागेल खंडायला. रास्तच नाही. नाही, जेवणाच्या पिशव्या ठेवा, जेवणाच्या. मित्रांनो, हे काय असं ऊस आहे की सवळ्याची काय गरज नाही आहे. फक्त तोडायचे आणि तसलंच ना. नवीन ऊस आहे मला वाटतंय. आणि इकडं आमच्या आत्ताबाईच्या मिसरी लावल्याशिवाय काम होत नाही. सासूबाईच्या लाकूड बघता ते मित्रांनो. पण आधी मिसरी लावू द्या, मग डोकं चालल. आता लाकड चोरी करायचे मग आणायचे. 3 की मागावं लागेल. जा काय म्हणतात, तिकडून जा आणि तिकडे पडले आता परत उठायचंच नाही 4 दिवस. तर मित्रांनो, अशीच व्हिडिओ मध्ये बनवून आज खूप मजा येईल. कारण की भरपूर दिवसांनी आम्ही लागण घेतलेलं आहे आणि भरपूर लांब आलेलं आहे ऊसाचे लागण बेणं करायला. तर असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा तुम्ही मित्रांनो. पहिल्यांदाच असं झालेलं आहे. एवढं अडचणीत बेणं आहोनी घेतलेलं आहे. हे बघा,
आता तोडाय पण जमाय ना. आणि इथं आमची आत्याबाई खांडायला बसलेला आहे, तिकडं खाली पडतं या खड्ड्यात. आणि इकडं जागा पण नाहीये मला सावडायला. ह्याला सावडायचं कसं? आत्याबाईला खंडायला झोपून खंडावं लागतं, त्यामुळे खंडायला जागा राहील नाही. खरंच मित्रांनो जागाच नाहीये. असं एक आमच्यासाठी फायदा झालेला आहे, म्हणजे ऊन नाही आहे. जर ऊन असते तर आत्या हा. आणि इथं जागा पण नाही. अहो कसं तरी आता बेनं तोडतात आणि पण कसं तरी मी सवडत आहे. तर तुम्ही असंच व्हिडिओ मध्ये बनवणार मित्रांनो. बघा पुढं काय होतंय. आता काय जागा नाहीये, थोडस जागा करून घेते आम्ही, मग तुमच्याशी बोलते. लतानाने तुमच्या अंगावर येते या. तर मित्रांनो चला आता आपण मस्तपैकी जेवायला बसणार आहे. की आधी बघा आम्ही किती बियाणं तोडलेले तुम्हाला दावतो. हे बघा इथं काय पिशव्या भरल्यात थोड्याफार, आणि इथं काय थोड्याफार भरल्यात. तर लतानाला लगेच भूक लागली होती म्हणून आम्ही बसलो जेवायला. तर इकडं बघा अजून बियाणं सवळायचं राहिले, इथं थोडं इथं खांडायचं राहिले. आणि आज बघू काय जेवायला आणले. आणि इकडे मी वाडं टाकलेले बघा. हे सगळं वाडं घरी घेऊन जाणार आहे आमच्या गुरांसाठी. तिथपर्यंत बियाणं आहे. लतानाने काय आणले जेवाय? हा खिचडी. खिचडी, त्यात पाणी या. होय खिचडीत नाही वाटायची. हा मी म्हणलं खिचडीत वाटाय चालले काय पाणी? पाणी पियांदा गेला नाही, डबा आहेत की. तर मित्रांनो मस्तपैकी जेवण करणार आहे आम्ही आता. जेवण म्हणजे काय नाही दुसरं आणलं बरं का, खरं सांगतो. उपास आहे म्हणून फक्त उपवासासाठी खिचडी आणली, ती पण थोडीशीच दिली आहे. लय भिजायची टाकली नव्हती, थोडीच टाकली होती म्हणून थोडीच आणली आहे. तुम्हाला दावतो. तरी पण आम्ही इकडे एक पिरू आणलाय आणि हे काकडी एक आणली आहे खाण्यासाठी. हा पिरू आणलाय बघा, तुम्हाला दिसत असेल हा पिरू. आणि हे बघा वेपर्स, एक वेपर्स आणलेले तर खायला. आणि बघा तुमची शिल्पताई आलेली आहे चालत. पळत यायचं ना, दरीत कोसळली तर ओसंडून जाईल शिल्पताई. चला बसा, कुठं पण बसा, ज्याला जिथं बसा तिथं बसा आणि मस्त पैकी जेवण कर. अवघड आहे गड्या. तर मित्रांनो आता आम्ही खिचडी खायला सुरुवात केलेली आहे. आणि काकडी पण आहे बघा, आणि त्याच्या बरोबर इथं पेरू पण आहे, लाल पेरू आणलेला आहे. आणि हे आहे वेपर्स, हे आहे वेपर्स बघा. मित्रांनो जिथं आम्ही बसलेलो आहे ना तिथं माशाचा ढीग लागलेला आहे, म्हणजे लयच माशी लागते या. आणि तरी आम्ही बसलेला आहे, कसं तरी शेतात बसून जेवण चाललेलं आहे. या तुम्ही पण सगळेजण जेवण करायला. आज उपवास आहे तिघांचा उपवास आहे. लतानाने पिशवी बसून खाते, शिल्पा तिकडे खाली बसून खाते, तुम्ही पण इथं खाली बसून खातो या. आणि मित्रांनो इकडे माझे आहो बसले आहे. आणि आत्याबाई काय करतात, जेवण पण करतात, माश्या हाकतात असा. डोंगरेवर आहे रान मित्रांनो, त्यामुळे म्हणजे लईच अवघड आहे. तर मित्रांनो सर्वांनी जेवा या, खिचडी खायला या. मस्त पैकी खिचडी लागते, वेपर्स बरं. काकडी पण आणली. आणि मित्रांनो आज तिघांचे उपवास आहे, त्यामुळे म्हणजे भाकरी नाही काय नाही, फक्त खिचडी, वेपर्स, काकडी, पिवरू हेच आणलेलं आहे. तर चला मित्रांनो आता जेवण झालेत, सगळ्यांचे जेवण पण झालं आणि सगळेजण कामात लागलेत. ते बघा इथं आमचे आत्या बेनं तोडतात आणि तिकडं आहो वाडा बांधतात. वाडा गुरांसाठी, आमचे गुराचा वाडा म्हणजे काय मुरघास संपलेला आहे मित्रांनो, त्यामुळे म्हणजे इथून आम्हाला वाडा घरी घेऊन जावा लागेल. मुरघासचे लय बांधा झाले ते. कसं गेलं पण एवढं काळ झरत काळ वाडा आहे, गुरं खाऊन नाचायला लागते, त्यामुळे आहो घेऊन चाललेत ना. आता कशाला घेऊन गेलो असतो असला माझे मोकाम आहे ती गाडी. तर चला आता मी ऊस सवडते मित्रांनो, सवडल्यानंतर मग आता गाडी येणार थोड्या वेळात. आणि पूर्ण टोटल पिशव्या आम्हाला 20 पिशव्या घेऊन जायचे. टोटल
23 पिशव्या आहे, तरी आम्ही 1-2 पिशव्या एक्स्ट्रा घेऊन जाणार आहे. तर आता जेवढं आहे तेवढं करून घेते. मम्मी आज ऊन नाही आहे मित्रांनो, भरपूर म्हणजे एकदम सावली आहे, भारी वाटतंय. ऊन होतं. हम्म पण मी सकाळी फोन केला सूर्यदेवाला, म्हणलं आज बायको यायची, उन्हाळा तू काय येऊ नको आज. हो 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 हा. खरं, हे तर धन्यवाद. लतानंदला माहिती आहे, लतानंद फोन लावलेला. बघा मित्रांनो कसं बोलतं ते. तर चला एवढं बघा मित्रांनो, एवढं ऊस आहे. मी सावळते, इकडं आत्या बेनं तोडतात, खणतात, बेनं खणत आहे. खंडतेत ना, बेनं खंडतेत असं म्हणायचं. बेनं खणतात, खंडते. जसं जुडतात तसंच बोलायचे. असं नाही करायचं मला येत नाही ते, जसं आलं तसंच पटकन बोलून टाकायचे आहे ना मित्रांनो. तुम्ही समजून घ्या जरासा. UP आणि महाराष्ट्र लँग्वेज भाषा जी आहे सगळं चेंज आहे, म्हणजे हिंदी पण आहे, मराठी पण आहे. तर त्यामुळे जसं जमते, जसं जुळते तसं मी बोलत असते. तर फायनली मित्रांनो आता आम्ही चालले ते घरी. बेनं तोडून हे बघा गाडी आले ते. आता बेनं गाडीमध्ये चालवलेला आहे आम्ही, आणि वाडा थोडा राहिलेला आहे. म्हणतात ते वाडा पण गाडीमध्ये घेऊन जायचे. बघा डोंगरावर यायचे म्हणलं की लय लांब आहे. तर त्याला पटकन वाडा ते गाडीमध्ये ठेवून घेते. मग तिकडं जाणारे जिथं बेनं म्हणजे लागण करायचे त्या शेतात जाणारे, त्या शेतात गेल्यानंतर तुमच्याशी बोलते आणि तुम्हाला दाखवते. तर फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचले शेतात, वावरात पोहोचलेला आहे. आणि आता बघा माझ्या डोक्यात मम्मी पडला असतं. हे बघा मित्रांनो आहो पण चाललेला आहे. हे बघा आहोचे पॅन्ट खाली खाली चालले ते मित्रांनो, कारण की डोक्यावर घेतलेला आहे बघा पिशवी. तिकडे जाऊ. आणि मी पण घेतलेला आहे हे बघा मित्रांनो. आणि मागा माझी आत्याबाई आहे ते. तर पिशव्या घेऊन चालले ते पुढं ठेवायला वावरात, कारण की लागण करायचे. लय पटपट चालत होते ना, त्यामुळे पॅन्ट खाली चालले ते. थोडा लांब चालून यावं लागतं मित्रांनो पिशवी ठेवायला डोक्यावर. आणि तुम्हाला सांगायचं होतं ना की रानात काहीतरी झालेलं आहे, तुम्हाला सांगते मी. कुठे ठेवू? आणि मित्रांनो मला हे सांगायचं होतं, हे जे लागण आहे ना, दुसऱ्याच्या शेतात लागण करायला आलेला आहे मी, ऊसाचं लागण. आणि ह्याच्या आधी ऊसाचं लागण झालेलं आहे, म्हणजे ऊस लावून झाले ते, पण ऊस नीट उगून आले नाही. तर हे जे म्हणतात ना सांदवायचे, म्हणजे परत दुसरं बेणं आणून जिथं जिथं ऊस उगून नाही आले ते तिथं सांदवायचे. तर तीच मला सांगायचं होतं की एकदा लागण झालेलं आहे हे शेतात. हे बघा ऊस उगून आले ते, पण कुठे कुठे नाही आले ते उगून, त्यामुळे म्हणजे परत बेणं आणून आणि ऊस लावायचे. मम्मी लय कंटाळा आले ते मित्रांनो. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा, अजून पुढं सांगते काय झाले ते, कसं झाले ते. मित्रांनो आम्ही आता घरी आले ते. लागण म्हणजे कंप्लीट नाही झालेलं आहे अजून, उद्याचे दिवस जाणार आहे ते ऊस लावायचं. आणि तुम्हाला सांगते की ते सांदवायचं घेतलेलं आहे. काय म्हणतात त्याला, ते सांदवायला घेतलंय. म्हणजे ते एकदा लावलेलं होते आणि परत तुम्ही घेतलंय ना. आणि घरी आल्यानंतर हे बघा काय करतं ते, ड्रिपचे पाईप आहे ते वर टाकतं ते. हे बघा, दादू नको तिकडं. हे बघा ही सगळे ड्रिपची पाईप जे आहे ना, मी बांधून ठेवलेले होते. हो भेंडीचं मी बांधून ठेवलेलं होते. बघा शक्तिमान आहेत. आणि मी तुम्हाला दाखवते की आमचे गुलाबाच्या झाडामध्ये गुलाबाचं फूल किती मस्त आणि किती भारी दिसतं, ते खिलून आलेलं आहे. हे बघा मम्मी खूप छान आहे मित्रांनो. हे बघा आम्ही लावलेलं झाड, गुलाबाचं झाड मित्रांनो. हे बघा
कसं दिसतंय नक्की कमेंट करून सांगा तुम्ही गुलाबाचं झाड किंवा फूल कसं दिसतंय. आणि हे फूल तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी, दादांनो बहिणांनो, हे सगळं तुमच्यासाठी. हे बघा. आणि हे फूल जे आहे ना, सगळे माझे जे YouTube फॅमिली आहे त्यांच्यासारखा खिलून एकदम छान दिसत आहे. तर खरंच हे पांढरं फूल मला खूप आवडतात. आणि गुलाबाचं झाडं आम्ही 3-4 कलरचे लावलेले होते. हे रेड आहे आणि हे जरा थोडा पिंक कलरचे आहे बघा. हे बघा मित्रांनो. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथं सेंड करते, कारण की आता खूप अंधार झालेला आहे आणि आहो पण भरपूर कामं वगैरे करत आहे. आता आमच्या जत्रा जवळ आलेला आहे मित्रांनो. काय म्हणतात मित्रांनो, तिकडे ढोल वाजतात आणि इकडे नाचतात. ते मम्मी काय खरं नाही. अय्यो मम्मी, राहू द्या मित्रांनो. स्वतःच्या लग्नामध्ये डान्स करायला भेटला नाही, त्यामुळे आताच डान्स करतात ते. कारण की लव्ह मॅरेज झालं त्यामुळे डान्स करायला भेटलं नाही. तर आता UP जाणार आहे, तेव्हा ह्यांना डान्स करायला लावणार आहे. तर आय होप आजचं ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल मित्रांनो. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि राहिलेला जो लागण आहे ते आम्ही उद्या करणार आहे. आणि आय होप आजचे व्हिडिओ आवडला असेल. आणि मित्रांनो, तुम्ही आमच्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे आमच्या चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला सपोर्ट करा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्थ राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि तेच बरोबर UP and महाराष्ट्र लव्ह जोडी कपलला सपोर्ट करायला विसरू नको. लव्ह मॅरेज जोडीला सपोर्ट करा. बाय बाय.